खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका गेल्या 15-20 दिवसापूर्वी झाल्या, महिन्याभरात झाल्या आणि आताच आपण ह्या निवडणुका पार पाडत असताना भाजपचे आणि जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रशांतरावजी परिचारक साहेब आणि सर्वच मान्यवर त्यांच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लढवत असताना आज पंचायत समितीची सभापतीची निवड पार पडते आणि थोडं काटावर बहुमत आल्यामुळं खरोखरच मी परिचारक साहेब आणि आम्ही सन्माननीय वसंत नानांना विनंती केली आणि वसंत नानांनी ताबडतोब उमेश मालक असतील, आम्ही सर्वांनी मिळून गणेशदादा पाटील आम्ही सर्वांनी मिळून वसंत नानांना विनंती केली आणि नानांनी ताबडतोब आपल्या सर्वांवर विश्वास टाकून काही थोडी गाडी भरकटत गेली होती, ती गाडी परत एका जागेला आणण्याची जबाबदारी त्या निमित्ताने घेतली। मी नानाला म्हणत होतो, नाना जी पुढची टोळी आहे ती टोळी नुसतं खोटं आणि लबाड बोलणारी टोळी, तुम्ही कसं काय त्याच्यात सामील झालाय? पण नानाला थोडा उशिरा अनुभव आला, मला त्यांच्या अगोदर मला अनुभव आला होता आणि त्या माध्यमातून नानांनी शेवटच्या क्षणाला होईना खऱ्या अर्थानं एक आपल्या पंढरपूर तालुक्याची परंपरा जागेवर ठेवण्याची जबाबदारी नानाच्या माध्यमातून पार पाडली। म्हणून आज पंचायत समितीचे सभापती श्रीयुत आगावणे साहेब ते आता डॉक्टर आहेत आणि मी त्यांना एवढंच सांगणार आहे की आता पंचायत समिती सभापती म्हणून तुम्ही काम करत असताना डॉक्टर आपली ओपीडी शेवट 2 तास का होईना तुम्ही चालवत जावा आणि आमच्या भागातले पेशंट सुद्धा आम्ही तुमच्याकडे पाठवतो, कारण आता कोण पैसे तुम्हाला देणार नाही। दिवसभर तुम्ही सामाजिक काम पंचायत समितीच्या माध्यमातून करा, पण 2 तास ओपीडी चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे। आणि दुसरे उपसभापती श्री आदरणीय देशमुख सर आहेत आणि ह्या दोघांची जोड अतिशय चांगल्या पद्धतीने लागलेली आहे। सगळेच नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांना खरोखर अगदी मनापासून मी धन्यवाद देतो। सभापती, उपसभापतींना आणि पंचायत समिती सदस्यांना सर्वांनाच पुढच्या कामासाठी शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं राज्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी युती आहे आणि आता पंढरपूर तालुक्यात सुद्धा पंचायत समिती माध्यमातून ती दाखवण्याची जबाबदारी त्या माध्यमातून आपण पार पाडतोय म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं हा सगळा विजय भाजपचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि सर्व भाजपचे सर्व नेते मंडळींना हा सगळा विजय त्यांच्या समोर आणि खरोखरच पंढरपूर तालुक्यातल्या जनतेने एक चांगल्या पद्धतीने विश्वास दाखवून आज सदस्यांनी चांगल्या पद्धतीने विश्वास दाखवून हे काम चांगल्या पद्धतीने केलं। परिचारक साहेबांनी सांगितल्या पद्धतीने मी आपल्या सर्वांना अगदी मनापासून सर्वांना शुभेच्छा देतो। आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उत्साहाच्या वातावरणामध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुम्हालाही सर्वांना धन्यवाद देतो आणि आभार मानतो। आणि हा निवडणुकीच्या माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समितीला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणाने काम केलं आणि ह्या माध्यमातून सगळ्यांनीच म्हणून आजचा हा दिवस आपल्याला चांगल्या पद्धतीने बघायला मिळतो। आपल्याला सर्वांना परत एकदा तुमचं सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो।